आणि सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थाने आज ज्यांचा या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा आहे, ज्यांनी आपल्या कार्यातून शिक्षक कसा असावा हे दाखवून दिलेलं आहे, ते सन्माननीय दशरथजी विशे सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। विशे सरांच्या सेवेची कानवे शाळेतून सुरुवात झाली। त्या कानवे शाळेमध्ये त्यांनी जे शैक्षणिक प्रयोग राबवले होते ते प्रयोग सर्व आम्ही ऐकून होतो। त्यानंतर सरांची बदली साखरगाव या ठिकाणी झाली आणि मी साखरगाव केंद्रामध्ये होतो। त्या ठिकाणी सरांच्या कार्याचा आम्हाला चांगला सहवास लाभला। थोड्या दिवसामध्येच सरांनी साखरगाव शाळेचं कायापालट केला, चांगलं रूप बदललं, शैक्षणिक असेल भौतिक असेल आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना आणि ग्रामस्थांना छान वाटलं की एक प्रयोगशील शिक्षक आपल्या केंद्रामध्ये आलेले आहेत। आणि त्यानंतर सरांची बदली नारायणगाव शाळेमध्ये झाली आणि त्याच शाळेमध्ये सर आणि मी सोबत मे 2019 मध्ये रुजू झालो। सर जेव्हा नारायणगाव शाळेमध्ये आले, नारायणगाव गावातील ग्रामस्थ आणि आमच्या गावातील शिक्षक वर्ग प्रचंड आहे। सर्वांना आनंद झाला की एक प्रयोगशील आणि धडपड असं व्यक्तिमत्व आपल्या शाळेमध्ये रुजू झालेले आहेत। आपल्या शाळेचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलणार आहे आणि तेच झालं। मे महिन्यामध्ये हजर झाले आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरला सरांनी शाळेची जी संरक्षक भिंत होती त्या भिंतीला वाचन कोपऱ्यामध्ये रूपांतर केलं आणि सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी त्या भिंतींचा वाचनामध्ये आनंद घेऊ लागले। नवे तर माझी शाळा सुंदर झाली पाहिजे या उद्दिष्टाने सरांनी जी आमची जुनी इमारत होती त्या इमारतीमध्ये मोडून त्या ठिकाणी उत्तुंग अशी इमारत कशी निर्माण होईल हे सरांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सुद्धा सरांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि एक चांगली सुसज्ज अशी इमारत नारायणगाव या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि खऱ्या अर्थाने त्या इमारतीचे फाउंडर जर आपण म्हटलं तर सन्माननीय दशरथजी विशे सर आहेत आणि सहकार्य लाभलं त्या जिल्हा सदस्य सन्माननीय राजेंद्र विशे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। भौतिकदृष्ट्या शाळा सुसज्ज झाली परंतु गुणवत्ता माझी फुलली पाहिजे या दृष्टीने 2020-21 या काळामध्ये प्रचंड कोरोना काळ होता, संपूर्ण जग ठप्प झालं होतं, परंतु विशे सरांच्या नेतृत्वामध्ये नारायणगाव शाळा सुरू होती। कणकर असं नेतृत्व, प्रचंड आत्मविश्वास। मी जरी शाळा सुरू ठेवली तरी माझ्या शाळेवर कुठलाही प्रसंग येणार नाही, कारण की माझे विचार चांगले आहेत आणि त्याप्रमाणेच सरांनी शाळा सुरू ठेवली आणि त्या वर्षी तब्बल 15 विद्यार्थी नारायणगाव शाळेचे शिष्यवृत्तीधारक ठरले आणि 2 विद्यार्थी नवोदय पात्र ठरले। किंवा हे कमी की काय, पुढच्या वर्षी संभव शिर्के या विद्यार्थ्याने जे आपल्या ठाणे जिल्ह्याचं स्वप्न बाकी होतं की आपल्या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्णचं काम सन्माननीय दशरथजी विशे सर यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे दशरथजी विशे सर। नवे तर नारायणगाव शाळेला 2 वर्षापूर्वी जो मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, यासाठी सरांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे आणि नारायणगाव शाळेला शहापूर तालुक्यामध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्या पुरस्कार विद्यार्थी 1 लाख रुपयाची रक्कम नारायणगाव शाळेला मिळालेली आहे। असं दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे सन्माननीय दशरथजी विशे सर आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत। खऱ्या अर्थाने आज मी व्यासपीठावर उभा आहे। मगाशीच पाटील मॅडमांनी या ठिकाणी सांगितलं की सरांच्या पद्धतीमध्ये जे तयार झालेले आहेत ते रोटे सर, खऱ्या अर्थाने सरांचं प्रचंड असं मार्गदर्शन या काळामध्ये मला लाभलेलं आहे आणि त्यामुळे मी सरांचा ऋणी आहे आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो। आणि सर आज जरी असेल आपली सेवानिवृत्ती तरी हीच घेऊन येईल तुमच्या जीवनामध्ये एक नवी क्रांती या आपणास हार्दिक शुभेच्छा।